टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमच्या देशावर, हिंदुस्थानावर सातत्याने आक्रमकांनी राज्य केलं आणि त्यामध्ये आदिलशाही असो, मोगलशाही असो, निजामशाही असो, बाबर असो का इंग्रज असो, 50 वर्षानं यांचं खऱ्या अर्थानं जे आमच्या देशावर आक्रमण झालं आणि आक्रमकांनी राज्य केलं आणि 50 वर्षात काँग्रेसनं यांचाच इतिहास रंगवण्याचं, जनमानसावर बिंबवण्याचं पाप केलं आणि ते पाप खऱ्या अर्थानं मी आमदार झालो त्या दिवशीपासून ठरवलं की आमचा खरा इतिहास, पौराणिक हिंदू संस्कृतीचा इतिहास उजळवण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात करायचं आहे। खरं तर आमचा इतिहास हा मालोजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले, हिंदवी स्वराज्यासाठी लढा देणारे, लढा उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर लढणारे मावळे, ज्यांच्या ठाव ठिकाणे गुन्हा मिटून टाकण्याचं काम या काँग्रेसने केलं आणि म्हणूनच आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे वेरूळ, या वेरूळ घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या शहाजी राजांच्या गडीची काय अवस्था आहे, 50 वर्षात जी गडीची अवस्था करून ठेवली, त्या गडीला खऱ्या अर्थानं नावलौकिक मिळवून देऊन त्या गडीची अवस्था सुधारण्याचं काम, तसंच जे खुलताबाद म्हणल्या जातं आक्रमकांच्या इतिहासाने, ते आमच्या पौराणिक हिंदू संस्कृतीमध्ये त्याला रत्नपूर म्हणल्या जातं आणि या रत्नपूरचं नाव, खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं। तसंच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जे मावळे लढले त्यामध्ये संताजी घोरपडे असो, धनाजी जाधव असो अथवा तारा राणी असो, यांचा इतिहास मिटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जिथं त्या वेरूळमधल्या खुलताबाद म्हणल्या गेलेल्या रत्नापूरमध्ये घुसतो तर आमच्या छातडावर अलमगीर शहेनशाह औरंगजेब अशी भव्य पाटी दिसते। हे पाहिल्यानंतर आमच्या सारख्या मावळ्यांच्या मनात रक्त सळसळतं आणि निश्चितपणे हे आम्हाला पुसायचं आहे आणि ते पुसण्यासाठी या रत्नपूरमध्ये एक भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं, कारण त्यांनी शिकवलं धर्मासाठी कसं जगावं, धर्मासाठी कसं मरावं। हे आमचं खऱ्या अर्थानं चेतनास्तंभ आहे, हे आमचा प्रेरणास्तंभ आहे। आमचा इतिहास मिटवण्याचं पाप काँग्रेसनं केलं 50 वर्षात, आता ते उजळण्याचं पुण्य खऱ्या अर्थानं आम्ही करत आहोत आणि म्हणून जे अलमगीर शहेनशाह औरंगजेबाचं पाठी लावून तिथं उभी आहे, तिथंच भव्य स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं उभारणार आहे आणि या औरंग्याला गाडणारे संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि तारा राणी यांचा इतिहास या येणाऱ्या युवक पिढीला दर्शवणार आहे आणि म्हणूनच ही लढाई चालणार आहे। आणि खऱ्या अर्थानं हे आज निवेदन परत सभागृहात मी 3 वेळेस हा प्रश्न मांडला आणि आता ते निवेदन परत एकदा मी माननीय राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देतोय आणि आज परत आपल्या हिंदू सांस्कृतिक पौराणिक इतिहासाची पुनरुत्ती करण्याचं जो अभियान मी राबवतोय ते पूर्ण करतोय।
हमारे हिंदुस्तान पर जितने भी आक्रमकों ने राज्य किया है, उस आक्रमण में आदिल शाह हो, मुगल शाह हो, निजाम शाह हो या बाबर हो, रह चुके हैं इंग्रज है, इन सब का इतिहास जो पटल पर लाया गया है 50 साल में ये कांग्रेस ने इस इतिहास को जगाया है और हमारे सभी नागरिकों के बताया है ये इतिहास को। लेकिन ये इतिहास को जगाने का पाप कांग्रेस ने किया है, इसको मिटाने का काम हम करेंगे। और इसको मिटाने के लिए जो वीरुड़ छत्रपति संभाजीनगर में भोसले घराना कहा जाता है, वो छत्रपति शिवाजी महाराज का घराना है और उस छत्रपति शिवाजी महाराज का घराना वीरुड़ है। उस वीरुड़ में मालोजी राजे भोसले, शाहजी राजे भोसले और जो हिंदवी स्वराज्य की लड़ा देने वाले छत्रपति शिवाजी महाराज, सही तरह से हिंदू के लिए बलिदान करने वाले छत्रपति संभाजी महाराज, इन लोगों के साथ लड़ने वाले कई मावले थे, उनका इतिहास को छुपाया गया है और उनकी सही तो निशाना जगाना, इनके इतिहास को उजागर करने का काम मैं करने वाला है। क्योंकि हम जब जाते हैं उस जिसको आक्रामकों का इतिहास के अनुसार खुलताबाद कहा जाता है, वो हमारे हिंदू सांस्कृतिक पौराणिक हिसाब से रत्नपुर है। उस रत्नपुर में जब हम जाते हैं तो आलमगीर शहंशाह औरंगजेब का नाम फलक हमें पढ़ने को मिलता है तो हमारा खून खवल जाता है। इसलिए हमने ठहराया है क्यों उसका नाम बदलना है, उसका नाम रत्नपुर करना है। दूसरा कि जिस मावलों ने लड़ा दिया है छत्रपति संभाजी महाराज के साथ, उस छत्रपति संभाजी महाराज के पूर्वज शाहजी महाराज जो छत्रपति शिवाजी महाराज के पिता थे, उन शाहजी महाराज की गढ़ी की अवस्था 50 साल में कांग्रेस ने इतनी भयानक तरह से कर दिया कि हमारा इतिहास पूरा गाड़ने का काम कांग्रेस ने किया और उसको उजागर करने को, वो गढ़ी को अच्छा नावलौकिक देने का काम हम करने वाले हैं। तीसरी बात कि छत्रपति संभाजी महाराज के बाद में और साथ में जो मावला लड़े, संताजी घोरपड़े, धनाजी जाधव, तारा रानी, इन्होंने सही तो औरंगजेब को गाड़ने का काम किया है, औरंगजेब के विचारों को गाड़ने का काम किया है। इनकी स्मृतियां जतन करने के लिए छत्रपति संभाजी महाराज का रत्नपुर में भव्य विशाल ऐसा स्मारक बनाने की मांग माननीय मुख्यमंत्री की तरफ आज पत्र देके करने वाला हूं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।